नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं STI RCP या ॲप्लिकेशनवर स्वागत. आपण PSI STI SO याचा कोर्स या ठिकाणी जॉईन केला आहे आणि आपण यातील महत्त्वाचे लेक्चर्स बघतो आहोत. या कोर्समध्ये ई-बुकसुद्धा आहेत, सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा आहेत, महत्त्वाचे PDF आणि इतर सगळे लेक्चर्स ऑलरेडी याच्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत. खूप सारे आपण अपलोड करतो आहोत. आज आपलं जे लेक्चर असणार आहे ते म्हणजे PSI मुख्य परीक्षा जी आहे त्याचा जो मराठी व्याकरणाचा पेपर आहे त्यातील 60 प्रश्न PSI 2016 मध्ये झालेल्या मराठी व्याकरणाचे 60 प्रश्न आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बघायचे आहे. मित्रांनो, तुम्ही या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही कदाचित आपल्या ॲप्लिकेशनलाही अजून व्हिजिट केलेली नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला हा जो कोर्स आहे याला निश्चित व्हिजिट करा. तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात आणि परिपूर्ण पूर्व आणि मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी तुम्ही करू शकतात. चला सुरुवात करूया. बघा, 2016चा पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित गट ब चा हा पेपर आहे. 25 जून 2017 रोजी हा पेपर झालेला होता आणि एक लहानसा जो बदल आता लेटेस्टमध्ये झालेला आहे मित्रांनो. आता पेपर 1 आणि पेपर 2 जो असतो मुख्यचा, याच्यामधला पेपर 1 हा संयुक्त असतो. PSI STI SOचा हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आधी जे 60 प्रश्न असायचे मराठीला, आता ते 50 प्रश्न झालेले आहेत 100 गुणांसाठी. इंग्रजीला आधी 40 असायचे, आता इथे इंग्रजीला 30 प्रश्न झालेले आहेत. म्हणजे 50 अधिक 30 80 आणि हे जे 20 प्रश्न आहेत ते आता चालू घडामोडी, त्याच्यानंतर RTI, लोकसेवा हक्क आणि संगणक माहिती तंत्रज्ञान यासाठी आहे. थोडंसं या ठिकाणी जे गुणांचं डिव्हायडेशन आहे ते बदललेलं आहे. मात्र मराठी व्याकरणाचं जे महत्त्व आहे ते अजूनही फारसं कमी झालेलं नाही आहे. ते पाहिजे तेवढं आहेत. म्हणजे 100 गुण जे आहेत तुमचे, 400 पैकी 100 गुण मराठी व्याकरणामध्ये कव्हर होत आहेत आणि मला वाटतं रिझल्ट ठरविणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणून मराठी व्याकरण आहे. तो PSI असो, STI असो किंवा SO. हा पेपर जरी PSI मुख्यचा असला मित्रांनो, STI आणि SO किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा सरळ सेवेची भरती या सगळ्या ठिकाणी मराठी व्याकरणासाठी एक अत्यंत उपयुक्त असं हे ॲनालिसिस असणार आहे. पहिला प्रश्न, कंठ्य व्यंजन असं आपण ज्याला म्हणतोय, व्यंजनांची उच्चार स्थानं, कंठ्य व्यंजन, दंत्य व्यंजन, दंत तालव्य व्यंजन आणि अनुनासिक व्यंजन. तुमच्यासमोर ऑप्शन होते त थ द ध न च च ज झ ग न न न आणि क ख ग घ. उच्चार स्थानी यावर प्रश्न विचारलेला आहे. खाली पर्यायी उत्तर सुद्धा दिलेली आहे. निश्चित तुम्हाला यातील 2 जरी ऑप्शन तुमचे व्यवस्थित असतील, 2 जोड्या, तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकणार आहात. मग इथे जर तुम्ही बघितलं कंठ्य म्हटलं की तुम्हाला हे क ख ग घ आठवलं पाहिजे. म्हणजे 1चं 4. मित्रांनो, जास्त वेळ इथे घालवायचा नाही. 1चं 4 आहे ना, इथे काय आहे, अचं 3, अचं 4, अचं 1, अचं 2, संपला ना विषय. अचं 4 आहे, बस तुमचं पहिल्याच याच्यात उत्तर येऊन गेलेलं आहे. असं तुम्हाला जाता येईल. काही जणांना एखाद्या वेळेस दंते माहीत असू शकतात, दंत तालव्य माहीत असू शकतात, अनुनासिक. आता अनुनासिक आपल्याला माहीत असतात. म्हणजे इथे सगळ्यात सोपं, तुमचं काही कन्फ्यूज झालं, अनुनासिक आहेत बाबा. या ठिकाणी 3 नंबरचं तुमचं अनुनासिक दिसतंय, म्हणजे डचं 3 आहे. हे जरी तुम्हाला इथे क्लिअर असलं तरीही तुमचं उत्तर बरोबर येत आहे. ओके. मग तालव्य आणि दंत तालव्य या संदर्भात आपलं 2 नंबरचं या ठिकाणी जर बघितलं तर उत्तर बरोबर येतं आहे. कंठ्य क ख ग घ, त्याच्यानंतर दंत्य त थ द ध न, दंत तालव्य या ठिकाणी च छ ज झ, च छ ज झ म्हणूया आपण त्याला, च छ ज झ. ओके. आणि पुढे अनुनासिक व्यंजन जर बघितली तर ती ग न न न. ओके. उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पुढे जातोय, सूर्य अस्तास गेला याचा व्यंगार्थ कोणता? सूर्य अस्तास गेला. व्यंगार्थ, संध्यास्नानाची वेळ झाली, अभ्यासाची वेळ झाली, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, गुरे घरी नेण्याची वेळ झाली. आणि खाली पर्यायी उत्तर आहे. सर्व चूक, सर्व बरोबर, अ ब बरोबर, बाकी दोन्ही चूक आणि ब चूक, दोन्ही बरोबर. 2 नंबरचा प्रश्न जर या ठिकाणी तुम्ही बघितला तर व्यवस्थित वाचन केल्यावर तुमच्या काय लक्षात येतं आहे? संध्यास्नानाची वेळ होणे याला आपण सूर्य अस्तात जाणे म्हणू शकतो. यस, म्हणू शकतो. दुसरं, अभ्यासाची वेळ होणे. व्यंगार्थ कोणता? 2 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर जर बघितलं, अभ्यासाची वेळ होणे. यस, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ होणे, गुरे घरी नेण्याची वेळ होणे,
सूर्य अस्तास जाणे किंवा सूर्य अस्तास गेला याचा जो व्यंगार तो आहे सगळ्यांमधून तो निघतो आहे. कारण की तुम्ही संध्यास्नान येस त्यावेळेस तुम्ही करू शकतात, संध्याकाळचं स्नान अभ्यासही करू शकतात, चोरी करण्याचा वेळ होऊ शकतो, काही जणांचा गुरं घरी नेण्याचा वेळ होऊ शकतो. सूर्य अस्तास जाण्यामधून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, म्हणून उत्तर आहे आपलं सर्व बरोबर. पुढे खालील वाक्य समूहातील म्हण ओळखा. ज्ञानेश्वराव इथली माणसं साधी आहेत, त्यांना घोळात घ्यायला 2 गोड शब्द देखील पुरतील. दादागिरी करण्याची गरज नाही आहे. गुळानं मरतो तिथे विष कशाला बघा, रामराव म्हणाले. ज्ञानेश्वरावांनी मान डोलावली. काय वाक्समूहातील म्हण तुम्हाला ओळखायची आहे. मला वाटतं लगेच ओळखता येईल. पहिलं म्हटलं की घोळात घ्यायला गोड शब्द पुरे, दादागिरी करण्याची गरज नाही, गुळानं मरतो तिथे विष कशाला. सरळ सरळ तुमच्याकडे म्हण तयार आहे. 4 नंबरचं उत्तर. पुढे आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते. म्हणून हा शब्द प्रयोग या ठिकाणी उभयान्वयी अव्यय विचारलं गेलेलं आहे. ऑप्शन होते केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि विकल्पबोधक. काय आहे उत्तर. 4 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी आहे मिश्र वाक्य. ओके, मिश्र वाक्याचा कोणता प्रकार आहे हे तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. पुढे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराची प्रेमजणू कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक की अपनुती. गाजलेलं वाक्य माहीतच असावं असं. उत्तर आहे उत्प्रेक्षा. आणि 4ही अलंकार, 4मधले लहान लहान फरक आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे स्वस्थ बसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा. स्तब्ध बसणे असं म्हणतोय मी. कोणतं वाक्प्रचार असणारा पर्याय कोणता आहे की हा अर्थ व्यक्त होईल ज्याच्यातून स्तब्ध बसण्यासंदर्भातला. पहिलं, अकाली पडलेली संसाराची जबाबदारी पार पडताना सतीचा ऊर फुटून गेला. सभेत श्रोत्यांची गर्दी पाहून वक्त्याचा ऊर दडपून गेला. प्रसंग उद्भवला असताना कचखाने ध्येयवादी माणसाला योग्य नाही. युद्धाच्या काळात बरीच राष्ट्रे उद्ध्वस्त होतात. स्तब्ध बसणे यासाठी तुम्ही काय निवडणार आहात. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की प्रसंग उद्भवला असताना कचखाने ध्येयवादी माणसाला योग्य नाही. कचखाने जे आहे ना याच्यातून स्तब्ध बसणे हा अर्थबोध होतो आहे. 6चं उत्तर 3 येत आहे. पुढे सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी अर्थ ओळखा. सुतोवाच करणे, सोक्षमोक्ष करणे, सोंग करणे, समजुता करणे, ओनामा करणे. सुतोवाच म्हणजे एक प्रारंभ आहे आणि मग प्रारंभ म्हटलं की उत्तर येते ओनामा करणे. पुढे प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. बघा, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. रीती भूतकाळ, रीती वर्तमानकाळ, रीती भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ. खात असते तुमच्याकडे इथे क्रियापद फार महत्त्वाचं आहे. खात असते याच्यातून काय अर्थबोध होतो आहे. असते म्हणजे वर्तमान काळ होतो आहे आणि खात असते असं जर म्हटलं तुम्ही तर रीती वर्तमान काळ होतो आहे. पुढे 9 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. कानडीतून मराठीत आला आहे. कांबळे, डबा, किडूकमुडूक, सिके काय. 9 नंबरचा प्रश्न. उत्तर याचं काय आहे तर कांबळे हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे. कांबळे कानडी. काका लक्षात ठेवून घ्या, शॉर्टकट विसरायला नको. मग डबा कुठून आला आहे, किडूकमुडूक आणि शिके काही कोणत्या भाषेतून आलेले आहे निश्चित तुमच्याकडून अपेक्षित आहे या प्रश्नांचं उत्तर. पुढे दिलेल्या वाक्य समूहातून जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा. अंबरच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले. घरात बाहेर सर्वत्रच त्याला त्रास होत आहे. अनेक संकटांतूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जळत्या घराचा पोळता वासा. खाली जे वाक्य समूह दिलेले आहेत त्याच्यातून या म्हणीचा अर्थबोध होणारं वाक्य कोणतं आहे. 10 नंबरचं उत्तर. बघा, अनेक संकटातूनही त्यातला त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हे उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे. बंधुता उपसर्ग घटित, अभ्यस्त, प्रत्यय घटित आणि सामासिक शब्द. बंधुता 11 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर येतं आहे ते म्हणजे प्रत्यय घटित. ता हा प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी. कोणता. ता हा प्रत्यय. पुढे पुढील विधाने वाचा. तो म्हणे वेडा झाला. राहू द्या तर मग. म्हणीच्या खाली अंडरलाईन आहे, इकडे मनच्या खाली आहे. वरील विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहेत. उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे असं विचारलेलं आहे. बघा, संबोधन दर्शक,
आश्चर्यकारक, व्यर्थ उद्गारवाचक, विरोधदर्शक. म्हणे आणि मग अशी दोन उद्गारवाचक अव्यय या ठिकाणी वापरलेले होते. 18 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की याचं उत्तर आहे ते म्हणजे व्यर्थ उद्गारवाचक. सॉरी, आपण 11 ते 17 मधले प्रश्न या ठिकाणी स्किप झालेले आहेत या PDF मध्ये. पुढे जाऊया. शीतोष्ण आत्मोन्नती हे सिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? शब्द संधीच्या. ओके, शीतोष्ण आत्मोन्नती स्वरसंधी, विसर्गसंधी, व्यंजनसंधी यापैकी नाही. शीत अधिक उष्ण, आत्म अधिक उन्नती. मित्रांनो, स्वरसंधीचा हा प्रकार आहे. पुढे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार होतो. उपमेय असूनही उपमेय नाही, ते उपमानच आहे असं सांगितलं जातं. श्लेष, अपन्नुती, यमक आणि दृष्टांत. 20 नंबरचा प्रश्न उत्तर आहे अपन्नुती. पुढे मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. गावाला जात आहे वरून तुमच्या लक्षात येईल प्रयोजक क्रियापद, अकर्मक क्रियापद, शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद. 21 नंबरचा प्रश्न जात आहे एक सहाय्यक क्रियापद आणि दुसरं त्याच्यासोबत जोडलेलं धातुसाधित, म्हणजे थोडक्यात धातुसाधित प्लस सहाय्यक अशी जर रचना असेल तर उत्तर काय येणार आहे? संयुक्त क्रियापद हे येणार आहे. मित्रांनो, हा क्रियापद नावाचा टॉपिक आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केला आहे. आपली जी मराठी व्याकरणाची स्पेशल बॅच आहे आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला, त्यामध्ये आपण हे सगळेच म्हणजे शब्दाच्या सगळ्या जाती खूप चांगल्या पद्धतीने घेतलेल्या आहेत. ते सगळे लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. तुम्ही निश्चित व्हिजिट करू शकतात. PSI STI SOचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण तो मराठी व्याकरणाचा कोर्स त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढे संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. संयुक्त वाक्य आणि त्याचे उपप्रकार. समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. बघा कोणतं वाक्य कशा संदर्भात आहे. 4 संयुक्त वाक्याचे उपप्रकार आपण ज्याला तुम्हाला मी ते शॉर्टकट सांगितलेलं होतं की सविनय परी. ते सविनय परी आता तुमच्या लक्षात येत असेल. स म्हणजे समुच्चयबोधक, वि म्हणजे विकल्पबोधक, नय म्हणजे न्यूनत्वबोधक आणि परी म्हणजे परिणामबोधक. हे लक्षात ठेवायचं. सविनय परी म्हटलं की संयुक्त वाक्य. मात्र आता मग याचं पुढे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे. मी जाईन नाहीतर जाणार नाही, जाईन नाहीतर. आता इथे नाहीतर हा शब्दप्रयोग आहे. पुढे गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे ठीक. बाकी काहीतरी कमी दर्शवलं जातं आहे. तुला 2 चिंचा दिल्या, आणखी किती देऊ? आणखी. याच्यामध्ये समुच्चय दर्शवला जातो आहे. पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली झाली, याच्यामध्ये परिणाम दर्शवला जातो आहे. आणि मित्रांनो, हे सगळं तुमच्या समोर असल्यावर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. उत्तर आहे 2 नंबरचं समुच्चयबोधक. जर बघितलं, तुला 2 चिंचा दिल्या, आणखी किती. विकल्पबोधक, मी जाईन नाहीतर जाणार नाही, विकल्प आहे माझ्याकडे. न्यूनत्व, गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे ठीक. बाकी न्यूनत्व आहे आणि परिणाम पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली झाली. 22 नंबरचं उत्तर. पुढे खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाही? बघा, म्हणजे थोडक्यात एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये या शब्दांची रूपे ही सारखीच असतात असा याच्यातून आपल्याला बोध घ्यावा लागेल किंवा तसं या पर्यायातून तुम्हाला सूचित होतं आहे. काय आहे मग? पहिला प्रश्न ऑप्शन जर बघितला तुमच्या समोर आहे आंबा, केळ, रताळे, पपई. दुसऱ्यामध्ये आहे शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू. तिसऱ्यात आहे नदी, बीज, श्री, काठी, भाकरी. आणि चौथ्यामध्ये आहे ससा, कुत्रा, लांडका, घोडा, म्हैस. अनेक वचनी होताना बदलत नाही. अभ्यास असेल तर निश्चित तुमच्या लक्षात येईल की शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू. एक वचन, अनेक वचन. नाम हा टॉपिक खूप चांगला तुम्हाला करावा लागेल. नामाचं वचन, नामाची विभक्ती, नामाचं लिंग, नामाचे सामान्य रूप, हे सगळे टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. मुख्य परीक्षांना फार महत्त्वाचा टॉपिक म्हणून त्याच्याकडे बघावं लागतं. पुढे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याची कृत्य, याच्यासाठी कोणती म्हण आहे? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, गुरुची विद्या गुरुला फळली, खाई त्याला खवखवे, आपलेच दात आपलेच ओठ. 12 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे काय? एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याची कृत्य. सॉरी, आपण जे आपले मध्ये स्किप झाले होते प्रश्न ते या ठिकाणी आपण घेतो आहे. गुरुची विद्या गुरुला फळली असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे 13 नंबरचा प्रश्न. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. काय आहे? उभयान्वय अव्ययाचा कोणता प्रकार आहे? आता शिवाय या शब्दावरून तुम्हाला ते लक्षात येईल. एकतर सदराही दिला, त्याच्यात भर काय टाकली? जेवू घालण्याची. काय? विकल्पबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक की स्वरूपबोधक?
13 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे समुच्चय बोधक. पुढे तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे. अनेकदा या विधानातील अधोरेखित शब्दाच्या अव्ययाचा प्रकार ओळखा. अनेकदा जे आहे प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयार्थक, परिणामवाचक. अनेकदामधून काय तुम्हाला दिसतं आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं ना, हा प्रश्न रद्द करावा लागले. जे शेवटी परिणामवाचक म्हटलं की परिमाणवाचक पाहिजे होतं. परिमाणवाचक सरळ. अनेकदा म्हणजे परिमाण म्हटलं गेलं असतं. प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे आयोगाला. पुढे जातोय मी 15व्या प्रश्नाकडे. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड. आता एक कडून हा शब्द फार महत्त्वाचा इथे. ऑप्शन होते कर्म, हे कर्तुकर्म संकर, समापन भावी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी. 15 नंबरचा प्रश्न आणि याच्यात जर बघितलं तुम्ही तर हे प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग. पुढे पापात्मके पापे नरका जाईजे हे टिंबटिंब प्रयोगाचे उदाहरण आहे. पापात्मके पापे नरका जाईजे. प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी, प्रधान कर्तुक कर्मणी. 16 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर याचं उत्तर काय येतं आहे प्राचीन कर्मणी. पापात्मके पापे नरका जाईजे असं आपण त्याला म्हणतो आहे. या ठिकाणी 16चं उत्तर आपण 3 पाहिलेलं आहे. 17 नंबरचा प्रश्न जो आयोगाकडून रद्द करण्यात आला. तुम्हाला शब्दाच्या जाती ओळखायला सांगितल्या होत्या. तो पक्षी उडाला, तो खाली अंडरलाईन होती. पुढे तो स्वतः माझ्याकडे आला, तो खाली अंडरलाईन होती आणि खाली नाम, सर्वनाम, विशेषण, केवळ प्रयोग. प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. पुढे आपण डायरेक्टली आता 24व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, भावी प्रयोग. भावी प्रयोगासंदर्भात काही विधानं होती, अचूक ओळखायची होती. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. अचूक ओळखायचं सांगितलं होतं. ए आणि बी, ए आणि सी, बी आणि सी सर्व विधाने. भावी प्रयोगाबाबत तुम्हाला अचूक मुद्दा या ठिकाणी माहीत पाहिजे होता. इथे जर बघितलं मित्रांनो 24 नंबरचा प्रश्न तर तुमच्या लक्षात येईल. पहिलं विधान कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही, भावीमध्ये बरोबर आहे. दुसरं, क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते, हेही बरोबर आहे. मात्र तिसरं या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून ए आणि बी बरोबर हे विधान येतं आहे किंवा हा पर्याय अचूक येतो आहे. पुढे क्रियाविशेषण अव्यये ही क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रियाविशेषण विकार्य असतात. आणि तिसरं, एका वाक्याची दुसऱ्या वाक्याची सांगड घालतात. क्रियाविशेषण अव्यये. पर्यायी उत्तर होते फक्त अ बरोबर, फक्त सी बरोबर, अ आणि बी बरोबर, अ आणि सी बरोबर किंवा ए आणि सी बरोबर. 25 नंबरचा प्रश्न जर बघितला तर क्रियाविशेषण अव्यये. पहिला मुद्दा, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात, अगदी बरोबर. क्रियाविशेषण विकार्य असतात, अगदी बरोबर. तिसरं जे होतं दुसऱ्या वाक्यांशी सांगड घालणे, याचा काहीही संबंध नाही. म्हणून ए आणि बी बरोबर 3 नंबरचा पर्याय. पुढे खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय निवडा. वेगळ्या अर्थाचा. पहिलं, जीव टांगणीला लागणे. दुसरं, जीवास घोर लागणे. तिसरं, जीव मेटाकुटीस येणे. आणि चौथं, जीव भांड्यात पडणे. वेगळा पर्याय तुम्हाला निवडायचा होता. प्रश्न वाक्प्रचार जे आहेत त्यांचे अर्थ तुम्हाला माहीत असतील तर या प्रश्नाचं उत्तर देणे तुम्हाला निश्चितच सोपी जाईल. वेगळं काय, जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे, तिन्हींचा अर्थ एकच आहे. मात्र जीव भांड्यात पडणे याचा अर्थ वेगळा आहे. म्हणून चौथं उत्तर या ठिकाणी अचूक आहे. 27 नंबरचा प्रश्न, विभक्ती आणि त्याची कारक. पंचमी, चतुर्थी, षष्ठी आणि सप्तमी. सरळ आहे. त्यांचे तुम्हाला जर प्रत्यय काय लागतात त्याला ते माहीत असेल तर या ठिकाणी 27 नंबरचा प्रश्न तुम्हाला निश्चितच सोपा जाणार आहे. बघा, पंचमी विभक्ती ऊन होऊन प्रत्यय लागतोय म्हणून 3 नंबरचं उत्तर. तृतीया नेईसी, नेईसी 1 नंबरचं उत्तर. घराशी म्हटलंय. षष्ठी घराचा, चाचीचे. आणि सप्तमी तय्या, घरात. या ठिकाणी 2 नंबरचं जे उत्तर आहे ते बरोबर येणार आहे जोड्या लावा संदर्भात. पुढील पैकी कोणता शब्द परभाषीय आहे असं म्हटलेलं आहे. परभाषीय, डोंगर, दगड, लेकरू आणि पुढे म्हटलं होतं गाडगे. परभाषीय कोणता आहे? 28 नंबरचा प्रश्न बघा.
या ठिकाणी डोंगर, दगड, लेकरू आणि गाडगे. मित्रांनो, इथे परभाषेमध्ये गाडगे हा शब्द येतो हे लक्षात घ्या. पुढे विधानपूरक म्हणजे काय, यावर उद्देश, विधेय, विधानपूरक यावर सातत्याने प्रश्न आलेले आपण बघतोय. विधानपूरक म्हणजे काय, कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्याला पूरक म्हणतात. दुसरं, सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्माला सुद्धा पूरक म्हणतात. तिसरं, क्रियापदामुळे वाक्याला पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात. विधानपूरक म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. बघा, पहिलं विधान जर व्यवस्थित बघितलं तर विधान पूर्ण होत नसेल आणि एखाद्या शब्दाची गरज असेल तर त्याला पूरक म्हणायचं. दुसरं, सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नसेल तर ते कर्मसुद्धा पूरक असतं. पहिले दोन्ही विधानं बरोबर आहे. ओके. मात्र इथे जे क्रियापदाला विधानपूरक म्हटलं जातं हे चुकीचं आहे, असं होत नसतं. ते नीट लक्षात घ्या. विधानपूरक मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही खरोखर प्रामाणिक विद्यार्थी असेल, मला 10 विद्यार्थ्यांनी जरी या ठिकाणी हे अप्लाय केलं तरी मला फायदा होईल. ते म्हणजे तुम्ही कीवर्ड्स जे आहेत ना याच्यातले, ते कीवर्ड्स त्याच्या नोट डाऊन करा. ते कीवर्ड्स प्रत्येक म्हणजे 2016ची प्रश्नपत्रिका, 14ची, 15ची, 13ची कीवर्ड्स त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहत चला. त्या परीक्षेमध्ये कोणत्या मुद्द्यावर, आता इथे विधानपूरक हा कीवर्ड झाला, याच्यामधला त्याची एक व्याख्या तुम्ही एकदम थोडक्यात लिहू शकतात. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही नोट डाऊन जर केलं तर याचा खूप फायदा तुम्हाला होऊ शकतो. पुढे जोड्या जुळवा, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, सिद्ध शब्द. आणि पुढे दिलं होतं बाजारहाट, वरचेवर कामकाज. दुसरा ऑप्शन होता गावमान पापड. तिसरा होता संगीत सुग्रास प्रवाह. आणि चौथा होता भवितव्य वक्ता चिंता. 30 नंबरचा प्रश्न जर बघितलं मित्रांनो, उत्तर काय येतं आहे. उपसर्ग घटित जर बघितलं तुम्ही, सुरुवातीला लागणार आहेत संगीत सुग्रास प्रवाह. दुसरं प्रत्यय घटित बघितलं भवितव्य वक्ता चिंता. अभ्यस्त बघितलं बाजारहाट, वरचेवर कामकाज. आणि सिद्ध मुळातले शब्द गाव मान पापड. उत्तर येत आहे तुमचं 1 नंबरचं. पुढे खालील विधाने वाचून जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त झाले पाहिजे जीवनमधून. हे जीवन सुंदर आहे, वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे, पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग पर्यायी उत्तर होते AB, AC, AD आणि यापैकी नाही. 31 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे जीवन सुंदर आहे एकापेक्षा जास्त आहे, पाणी सुंदर आहे किंवा जगणं सुंदर आहे असंही आपण त्याला म्हणू शकतो. आणि पुढचं जर बघितलं तुम्ही तर वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. या ठिकाणी हे येतं आहे का, नाही येऊ शकत. सी पाणी आपल्याला आवश्यक आहे, पाणी यस. 3 नंबरचं सुद्धा म्हणजे ए आणि सी जे आहे याच्यातून 2 अर्थ व्यक्त होऊ शकतात. पुढे जातोय मी. 32 नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय निवडा. कृदंत तत्पुरुष समास, खाली विविध ऑप्शन दिलेले आहेत. क्रीडांगण, ऋणमुक्त, राजपुत्र, घरजावई पहिला ऑप्शन. दुसरा दररोज, दरमजल, बिनशर्त, बिनधोक. तिसरा ऑप्शन मुखचंद्र, चंद्रमुखी, कमलनयन, चरणकमल. आणि चौथा ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी आणि कामकरी. कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणं. 32 नंबरचा प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी चौथं ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी आणि कामकरी हे कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणं आहे. वरील 3 जे ऑप्शन्स आहेत हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत, निश्चित एकदा पुस्तकामध्ये सर्च करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, उन्नती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता. अवनीती, विकृती, प्रगती की अवनती. 33 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर मला वाटतं सरळ साधा आहे, अवनती. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून त्याला टिंबटिंब प्रयोग म्हणतात. कर्मभाव संकर, कर्तुकर्मभाव संकर, कर्तुकर्मसंकर, कर्तुभाव संकर आणि पुराण कर्मणी. बघा, कर्मणीमध्ये कर्तरी प्रयोगाचे मिश्रण सरळ नावानावातच आहे. कर्मणी आणि कर्तरी जर या ठिकाणी आलेलं आहे, प्रश्नामध्येच आलेलं आहे, तर त्या ठिकाणी सरळ कर्तुकर्मसंकर असं त्याला आपण म्हणणार आहोत. म्हणजे याच्यात खूप अवघड असं काही नाही या प्रश्नामध्ये असं मला वाटतं. प्रश्नामध्येच उत्तर सामावलेलं आहे. पुढे तो गावोगाव भटकत फिरला. गावोगाव या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय. बघा, गावोगाव म्हटलं की तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. 35 नंबरचा प्रश्न, साधित क्रियाविशेषण अव्यय, सामासिक क्रियाविशेषण, सिद्ध की कालवाचक. गावोगाव मित्रांनो,
सामासिक क्रियाविशेषणाव्यय कोणत्या समासाचं उदाहरण आहे गावोगाव? थोडंसं विचार करा, डोक्यामध्ये आणा, माहीत असेल तर कमेंट करा. पुढे त थ द ध न ल स ही 7 व्यंजने टिंबटिंब आहे. काय? त थ द ध न ल स. मी ते दाताची लस तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्ही जर आपले जे पहिला टॉपिक आहे त्यावरील सगळे मराठी व्याकरणाचे लेक्चर बघितलेले असतील तर मला वाटतं हा प्रश्न तुमच्यासाठी निश्चितच सोपा असणार आहे. ओष्ठ्यवर्ण, दंत्यवर्ण, मूर्धन्य, तालव्य. 36 नंबरचा प्रश्न मित्रांनो उत्तर आहे दंत्यवर्ण, दाताची लस. एवढं लक्षात ठेवा. पुढे निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. निष्पाप, निश अधिक पाप, नि अधिक पाप, निश अधिक पाप आणि निश अधिक पाप. व्यवस्थित बघा, रस्व दीर्घ सगळ्या बाबी तुम्हाला बघायच्या आहेत. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तुमचं उत्तर येत आहे नि अधिक पाप. पुढे मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक, उपमा, श्लेष, यमक. या ठिकाणी सुद्धा तुमचं उत्तर येत आहे उपमा. मेघा सम, सम हा शब्द प्रयोग वापरला गेलाय. पुढे तुम्ही पुढे व्हा मी आलोच हे फसवणारं वाक्य. वर्तमानकाळ, सन्निहित भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमानकाळ. तुम्ही पुढे व्हा मी आलोच. आणि हे वाक्य मला वाटतं पाठच होऊन जाईल तुमचं. आता तुम्ही हळूहळू इथे सन्निहित हा शब्द आला की समजायचं अरे हेच वाक्य आहे, मी आलोच, सन्निहित भविष्यकाळ. पुढे तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. तुरग, हत्ती, ससा, घोडा, गाढव. तुरग मित्रांनो उत्तर आहे घोड्यासाठीचा हा समानार्थी शब्द आहे. पुढे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. अतिंद्रिय, 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 अतिंद्रिय कसा लिहिणार आहात तुम्ही? शुद्ध शब्द अतिंद्रिय. 41 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर या ठिकाणी आहे 1 नंबरचं. पुढे दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. मन आहे तिचा अर्थ काय होतो? भरपूर श्रीमंती असणे, अत्यंत गरिबीची स्थिती असणे, अत्यंत कष्ट असणे, खूप आराम असणे. 42 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर अत्यंत गरीब स्थिती असणे असं आपण म्हणतोय. पुढे लवाद या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून निवडा. लवाद, जेल लवाद वगैरे आपण स्वतःहून मध्यस्थी करणारा, लादला गेलेला मध्यस्थ, उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ आणि एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ. 43 नंबरचा प्रश्न मित्रांनो उत्तर काय? लवाद म्हणजे काय? उभय पक्षांच्या, दोन्ही पक्षांच्या सहमतीने जो आपण मध्यस्थ नेमतो त्याला लवाद म्हणतो. पुढे वेदा आली या वाक्यातील क्रियापदाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? वेदा आली. सकर्मक, द्विकर्मक, अकर्मक, उभयविध. 44 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर बघा हे वेदा आली सकर्मक सुद्धा आहे. त्याच्यानंतर ते द्विकर्मक सुद्धा वापरलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर ते अकर्मक सुद्धा वापरलं जाऊ शकतं. जे क्रियापद आहे ते. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 44 नंबरचं उत्तर 3 आहे. पुढे मी जातो आहे. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस आहे. या वाक्यातील चुलत सासरा हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, मध्यमपदरूपी समास आणि वैकल्पिक द्वंद्व. या ठिकाणी उत्तर चुलत सासरा. उत्तर आहे मध्यमपदलोपी समास. पुढे विधाने ओळखा. आजन्म हा अव्ययभाव समास आहे. महामानव हा द्वंद्व समास आहे. तोंडपाठ हा तत्पुरुष समास आहे आणि श्वेतकमल हा बहुव्रीही समास आहे. 46 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो पहिलं विधान आजन्म हा अव्ययभाव समास आहे. यस, अगदी बरोबर. मात्र महामानव हा द्वंद्व समास नाही आहे. द्वंद्वमध्ये दोन्हीही सेम असतं. इथे महामानव कोणत्या समासाचं उदाहरण आहे नक्कीच तुम्हाला आलं पाहिजे. पुढे तोंडपाठ हा तत्पुरुष आहे. यस, तोंडपाठ हा तत्पुरुष आहे. दुसरं जे या ठिकाणी तोंड आणि पाठ दुसरा जो शब्द आहे तो महत्त्वाचा असतो, बरोबर आहे. मात्र श्वेतकमल हा बहुव्रीही नाही. म्हणजे इथे ए आणि सी बरोबर आहे. 46चं उत्तर 2 आहे. पुढे मी जातोय. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला काय म्हणायचं? समुद्रकिनारा, क्षितिज, चौपाटी की डोंगरकडा. मित्रांनो काही प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1-2 प्रश्न ज्याचे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी ज्याला एकदम सोपा म्हणून समजतो. म्हणजे जे पहिलीचा मुलगा असतो तसं आपण MPSC मधील एकदम पहिली दुसरीची मुलं ज्यांना म्हणतो एकदम पहिल्या वर्षातले त्यांनासुद्धा या प्रश्नाचं उत्तर यावं असं अपेक्षित असतं. त्यामधील हा प्रश्न आहे. म्हणून 47 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. ओके.
पुढे जाऊया आपण. चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. सत्कर्म करणे, नाश करणे, आनंद फुलवणे, सेवा करणे. 48 नंबरचा प्रश्न आहे चंदन करणे. याचं उत्तर येतं या ठिकाणी नाश करणे. चंदन करणे म्हणजे नाश करणे. पुढे कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. राखावी म्हटलंय, राखावी हे क्रियापद आहे. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ की शक्य. राखावी, लज्जा राखावी असं म्हटलंय. 49 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर या ठिकाणी आहे वाविवे. ओके, त्या ठिकाणी कर्तव्य आपण त्याच्यातून लक्षात घेतो आहे. विद्यार्थ हे त्याचं उत्तर आहे. पुढील विधाने वाचा. भावकर्तृ क्रियापदांना स्वतंत्र स्पष्ट करता या ठिकाणी नसतो. दुसरं, अनियमित धातूंना आख्याताची प्रत्यय लागत नाही. तिसरं, प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वतःच पार पाडतो. आणि खाली ऑप्शन होते मग फक्त अ चूक, सर्व बरोबर, फक्त ब चूक, फक्त सी चूक. विधान व्यवस्थित जर वाचले तर तुमच्या उत्तर लक्षात येईल. बघा, भावकर्तृ क्रियापद जे आहे त्यांना स्वतंत्रपणे स्पष्ट असा करता नसतो, बरोबर आहे. ते तुम्ही गडगडणे, मळमळणे वगैरे ते शब्द ऐकले असतील. दुसरं, अनियमित धातू यांना आख्याताची प्रत्यय लागत नाही, हेही बरोबर आहे. मात्र तिसरं जर बघितलं, प्रयोजक म्हणजे जे स्वतःकडून काम करून घेतो, हे बरोबर आहे का नाही. दुसऱ्याकडून काम करून घेतो. तो कर्ता जो असतो ना, तो दुसऱ्याकडून काम करून घेतो आहे. म्हणजे शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून गृहपाठ करून घेतला असं तुम्ही जे म्हणतात, म्हणजे सी चुकीचं आहे. फक्त सी चुकीचं या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर येतं आहे. पुढे 51 नंबरचा प्रश्न. काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणे हे अव्यय आहे. व्यर्थ उद्गारवाची, संबोधनदर्शक, प्रशंसादर्शक यापैकी एकही नाही. 51 नंबरचा प्रश्न आणि मला वाटतं उत्तर काय आहे. व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणे. पुढे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला काय म्हणतात. सर्वनाम, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म. 52 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे सामान्य नाम. पुढे नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा, घातली हा शब्द वापरलाय. खाली होतं मग कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर, कर्म भाव संकर आणि भाव कर्तरी. 53 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, भाव सुद्धा आहे याच्यात आणि कर्मणी प्रयोग सुद्धा आहे. इथे बघा, नाना मामांनी कर्मणी, कर्त्याला प्रत्यय आहे. कर्म भाव संकर प्रयोग असं तुम्ही याला म्हणणार आहात. पुढे 54 नंबरचा प्रश्न. समान अर्थाच्या म्हणी ओळखा. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात, काकेत कळसा गावाला वळसा, घरोघर मातीच्या चुली, हातच्या कंगनाला आरसा कशाला. 54 नंबरचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघता आहात. इथे जर बघितलं, समान अर्थाचे म्हणी तुम्हाला ओळखायचे आहे. कांदा पडला पेवात, पिसी हिंडी गावात ही म्हण जर तुम्ही बघितली आणि त्याच्यासोबत तुम्ही हाताच्या कंगनाला आरसा कशाला हे जर तुम्ही बघितलं, तर दोन्ही म्हणी सारख्याच येत आहेत. म्हणजे काही पुरावाची गरज नाही, काही नाही. ए आणि बी बरोबर. 54चं उत्तर 1 आहे. पुढे 55. समानार्थी म्हण ओळखा. जगात बुवा अन मनात कावा. तोंड चोपडा आणि मनी वाकडा, तन खाई धन, ढोंग धतुरा हाती कटोरा, नाव देवाची ने गाव पुजारेचे. समानार्थी म्हण ओळखायची आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे काय. जगात बुवा अन मनात कावा. जगात काहीतरी खूप चांगलं आहे, मनात वेगळंच आहे, तशीच म्हण या ठिकाणी आहे 1 नंबरची. तोंड चोपडा आणि मनी वाकडा. 55. मित्रांनो, 56 ते 60 मध्ये या ठिकाणी उतारा दिलेला आहे. तुमच्यातले जे जिज्ञासू विद्यार्थी आहेत ते नक्कीच स्क्रीनशॉट काढू शकतात, उतारा वाचण्याचा प्रयत्न करू शकतात. बघा, पहिला पॅरा त्याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट करा, दुसरा पॅरा स्क्रीनशॉट करा. लहान उतारा आहे. याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आले बघा. या उतारात खाल्लेल्या वाक्प्रचारापैकी कोणता वाक्प्रचार आलेला नाही, म्हणजे तुम्हाला फक्त निरीक्षण करायचं, नीट वाचायचं आहे. कोणता वाक्प्रचार आलेला नाही, प्रश्न कसे विचारले जात आहेत. दुसरं, लताबाईंच्या व्यक्तिमत्वाविषयी काय म्हणता येईल, म्हणजे इथे निष्कर्षाप्रत तुम्हाला यायचं आहे. तिसरं, थोडासा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. चौथा, वडिलांकडून त्यांना कोणता वारसा मिळाला. सरळ, याचं उत्तर तुम्हाला सोपं दिसणार आहे. या ठिकाणी माणूस हळूहळू गंभीर केव्हा होत जातो हे तुम्हाला थोडंसं याच्यातून एक मतितार्थ काढण्याचा प्रयत्न या उतारातून करायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने 1 ते 60 नंबरचे प्रश्न, मराठीचे प्रश्न आपण इथे बघितलेले आहे. याच्यानंतर आपण इंग्रजीचे सुद्धा प्रश्न बघणार आहोत. निश्चितच तुम्ही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांना सांगून ठेवा. तुम्हाला याच्यानंतर सगळे जे काही PSI STI ASUचे पूर्व आणि मुख्यचे पेपर आहे, राज्यसेवेचे पेपर आहेत, ते सगळे या ठिकाणी या चॅनलला भेटणार आहेत.
ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.